होतात का? आणि चंद्रपुरात भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी केलेल्या हातमिळवणीवरनं ठाकरेंची शिवसेना चहूबाजूने टीकेची धनी बनत असताना दुसरीकडे आणखी एक मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू लागलाय, तो म्हणजे परभणीच्या महापौर पदाचा। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुस्लिम महापौर निवडल्यानं परभणीवरनं सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये हे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। हे शाब्दिक वॉर कसं रंगतंय आपण पाहूया। या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत, नगर परिषदेमध्ये, महापालिकांमध्ये आणि झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आम्हाला कौल दिला आहे, आशीर्वाद दिलेला आहे। आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काय भूमिका त्यांनी घेतली ती आता या कुठं परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा, जरा डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा। परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत, हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना का उचलली जीभ लावली दाढीला, टाळाला पण नाही दाढीला। संजय राऊतच्या डोक्यावर झालेला तो परिणाम आहे। आता उचलली जीभ लावली दाढीला, तू लावून दाखव बरं। बोलताना वाक्याचा वापर कुठे करायचा याची अक्कल नसलेले हे बेअक्कल लोक आम्हाला शहाणपण शिकवायला चालले। तुम्हाला आता तुम्ही काय चांगुलपण करतात हे महाराष्ट्राने पाहिलं, शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे। आता तुम्हाला ज्या भाषेमध्ये आता उत्तर जर बाळासाहेब असते तर कसं दिलं असतं, तुम्हाला फिरवलं असतं आणि मागून ज्या तुमच्या पृष्ठभागावर लात मारली असती। आणि यानंतरची बातमी दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातली आहे। अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीपासूनच एका गोष्टीची सातत्यानं चर्चा आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरण